अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड तालुक्यातील महत्त्वाचे फळ पीक संत्रा असून या पिकांवरच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अवलंबून आहे। वरुड वादळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे। यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार देवेंद्र भुयार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सर्वेक्षणाचे आदेश दिले। वरुड मोर्शी तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे संत्रा, गहू व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पाऊस व कीड रोगांमुळे झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरून काढू अशी आशा शेतकऱ्यांना होती। यासाठीच दिवसरात्र मेहनत आणि रक्ताचे पाणी करून व शिल्लक असलेली जमापुंजी शेती पिकासाठी खर्ची घातली। यातून चांगले उत्पादन हाती येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। सुदैवाने पिके देखील चांगली आली होती। मात्र अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या या सर्व आशांवर पाणी फेरले गेले। भरून आलेली शेतातील पिके गारपीट वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या सातबारावर अवकाळी पावसाचा व गारपीटाचा उतारा चढल्याने वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकरी पुन्हा कर्जाच्या डोंगराखाली आल्याचं चित्र दिसत आहे। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या संत्रा, गहू पिकांची पाहणी आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली आणि वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिकाऱ्यांना दिले। विदर्भामध्ये पर्यायाने वरुड मोर्शी तालुक्यामध्ये प्रचंड संत्र्याचं नुकसान झालेलं आहे आणि अचानकपणे वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळायला लागल्या आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात वादळ वारा आणि पाऊस झाला की संत्रा जो शेतकऱ्याचा 50% संत्रा हा खाली आलेला आहे आणि एकीकडे कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने या महाराष्ट्रातल्या पर्यायाने देशातल्या शेतकऱ्यांना ग्रासलेला आहे, गोरगरीब लोकांना ग्रासलेला आहे। अशा अवस्थेत संत्रा उत्पादक शेतकऱ्याचा सुद्धा मोठं कंबरडं कालच्या या झालेल्या नुकसानीमुळे मोडलेलं आहे। अशा अवस्थेत राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने विशेष लक्ष घालून या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत करावी या दिशेचं पत्र माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष मुख्यमंत्र्यांना आम्ही पाठवलेलं आहे आणि आज शेतकरी या राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे आस लावून बसलेला आहे की कोरोनामुळे झालेलं नुकसान 50% आणि उर्वरित राहिलेलं 50% नुकसान या वादळी वाऱ्यामुळे झालेलं आहे। त्यामुळे सरकारने योग्य ते दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशा प्रकारचं आशाचं निवेदन आम्ही सन्माननीय कलेक्टरांना दिलेलं आहे। वादळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे। विदर्भ न्यूज करिता मोर्शी येथून दत्तराज